आपण म्हणाल मी हे काय दाखवलं, परंतु वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील हा आचोळे प्रभागामध्ये येणारा रेल्वे स्टेशन लगतचा न्यू लिंक रोड आहे. आणि या न्यू लिंक रोडला हा डिवायडर जो आहे डीमार्टच्या जवळ, संत तुकारामांनी म्हटलेलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. संतांनी आपल्याला जो संदेश दिलेला आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरी, परंतु आजच्या या पिढीला, आजच्या कर्मचाऱ्यांना याचे काही नाही पडले. मला या वृक्षाशी बोलायचं आहे आज, की किती चांगला होता तू, काय होतास तू आणि काय झालास तू. या डिवायडर मध्ये हा सुंदर वृक्ष निंबाचा वृक्ष आहे, निंब वृक्ष म्हणतात. या वृक्षाची जर जर महापालिकेने योग्य निगा राखली असती, म्हणजे त्याची जर वृक्ष छाटणी केली असती, तर आज या वृक्षावर ही वेळ आली नसती. कारण या डिवायडर मध्ये आपण बघताय मोठी मोठी वृक्ष आहे. या समोर बघा, इथे पिंपळाचं वृक्ष आहे, समोर पिंपळ वृक्ष आहे. मग जर इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्ष, अवाढव्य वाढणारे वृक्ष जर असे उन्मळून पडणार असेल, तर मग डिवायडर मध्ये लावण्याची गरज काय. ते तर इलेक्ट्रिसिटीसाठी झाले आणि तो इलेक्ट्रिकचा खांब देखील बंद आहे. नेमकं पालिका करते काय. तर मला आज या वृक्षाशी बोलायचं आहे की कसा होता आणि काय झालं, किती सुंदर होता. अनेक जण, अनेक मानव प्राणी, अनेक लोक, अनेक पशु पक्षी ह्याच्यावर बसले असते, परंतु हा वृक्ष पूर्ण डोलार व्हायच्या अगोदरच हा उन्मळून पडलेला आहे. त्यामुळे दुःख आहे. एखाद्या घरातील करविता पुरुष किंवा कोणी, त्या घरातील एखादा सदस्य आपल्यातून जातो, त्यावेळेस जसे दुःख होते तसे हे दुःख आहे. एक एक वृक्षाची छाटणी जर महापालिकेने कुणाची तक्रार न देता, कोणाच्या तक्रारीची अपेक्षा न करता जर त्याची छाटणी केली, तर ही वेळ, अशी वेळ येणार नाही. हा वृक्ष आज आपल्यातून गेलेला आहे, हा वाढू शकत नाही, हा पूर्णपणे उन्मळून पडलेला आहे. तर मला या वृक्षाला श्रद्धांजली द्यावी, दुःख अर्पण करावं, की वेदना कशा निर्माण कराव्या. हा गेलाय काय आमचा, हे मोठं दुःख आहे. असे अनेक वृक्ष आपल्यातून जात असेल, तर ही सरकारी यंत्रणा कशासाठी, हे ढोंग कशासाठी. प्रत्येक विभाग स्वतंत्र आहे. या वृक्षाला पूर्ण उन्मळून पडण्यासाठी पालिकेचे आयुक्त जबाबदार आहे. हे डिपार्टमेंट ज्या अधिकाऱ्याकडे येते, ते अतिरिक्त आयुक्त असो, हा आचोळे प्रभाग आहे, या आचोळे प्रभागाचे सहाय्यक आयुक्त असो, हे सर्व जबाबदार आहे. आणि विशेष करून वृक्ष प्राधिकरण विभाग हे झाड उन्मळून पडण्यात जबाबदार आहे. आज या झाडाला आपण निरोप देत आहे, दुःखद निरोप देत आहे, श्रद्धांजली देत आहे. अवघ्या 10 मिनिटापूर्वी वादळ आले. आता पाऊस संपलाय म्हणून मी रेनकोट देखील कमी केला आहे, कॅप काढलेली आहे, टोपी काढलेली आहे. एका वाऱ्याच्या झटक्यामध्ये जर हा वृक्ष जात असेल, तर हे महापालिकेचे पाप आहे. या रोडला अनेक धुरंधर कार्यकर्त्यांचे बॅनर लागलेले आहे, वाढदिवसाचे बॅनर लागलेले आहे.
समाजसेवक म्हणून बोर्ड लागलेले आहे. कशाचे हे समाजसेवक? त्यामुळे या वृक्षाला आज आपण निरोप देत आहे. संत तुकारामांनी दिलेली उपाधी, दिलेली आपल्याला शिकवणी या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या नाही. त्यांनी यातून काही शिकलेलं नाही. 16व्या शतकामध्ये संत होऊन गेलेले आहेत हे तुकाराम महाराज. हे दुःख आहे. त्यामुळे अशा या वृक्षाकडे इथे घ्या, ह्या मुळावर घ्या. मुळासकट हे वृक्ष गेलंय. डिवायडर ही मुळात जागाच नाही वृक्ष लावण्याची. आणि जर लावले तर त्याची जर योग्य वृक्ष छाटणी झाली असती, त्याची जी वाढलेल्या फांद्या आहेत त्या जर काढल्या असत्या तर हा वृक्ष निश्चित राहिला असता. असे अनेक झाडे या शहरामध्ये पडतात. काही गाड्यांवर पडतात, काही व्हेकलवर पडतात, काही माणसांवर पडतात, काही विद्यार्थ्यांवर पडतात. त्यामुळे हे दुःख आहे. हे पालिकेला सुतक सुद्धा नाही इथे काय झालेलं आहे. दुःखद. धन्यवाद.